यावर्षी महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होईल, एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा अंदाज कसा राहील, आणि त्याचा पिकांवर काय परिणाम होईल आणि शेतकरी बांधवांसाठी काय सल्ला आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जाकीर मनसुरी, शेतकरी मित्र मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला शेतकरी मार्गदर्शन केंद्र हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओची सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांच्या भेटीगाठी झाल्यानंतर किंवा फोन कॉलद्वारे चर्चा झाल्यानंतर बरेच शेतकरी बांधवांचा एक प्रश्न नक्की पडतो की यंदा जो एल निनो प्रभाव आहे त्यामुळे पाऊस कसा राहील आणि यंदा पाऊस लवकर येईल का उशीर राहील, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न शेतकरी बांधव विचारित असतात. तर आपण काय केलं तर वेगवेगळे जे हवामानचे प्लॅटफॉर्म आहे त्याचा अभ्यास करून आणि त्या माहितीचा उपयोग करून आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजेच एल निनोच्या प्रभावामुळे काय होणार आहे, त्याबरोबर यंदा महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे, तर याचा आपण पूर्ण अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुसार आपण हा आजचा अंदाज सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यंदा पाऊस महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होईल, म्हणजे मान्सून कधी दाखल होईल. तर शेतकरी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतात जूनच्या सुरुवातीला मान्सून दाखल होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये 10 ते 12 तारखेच्या दरम्यान मान्सून दाखल होत असतो आणि याही वर्षी 10 ते 12 तारखेच्या दरम्यानच मान्सून दाखल होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या ज्या आजूबाजू जिल्हे अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मान्सून कधी दाखल होईल. तर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये 12 ते 18 तारखेच्या दरम्यानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यावर्षी दरवर्षीप्रमाणेच जे 10 ते 18 तारखेच्या दरम्यान मान्सून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर दाखल होईल. तर शेतकरी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एल निनोच्या प्रभावामुळे जो पावसाचा अंदाज यंदा कसा राहील. तर शेतकरी मित्रांनो, एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस हा कधी कमी तर कधी जास्त पडू शकतोय, म्हणजेच अनियमित पाऊस पडू शकतोय. आणि जो याआधी जो एल निनोचा प्रभाव पडला होता आणि तिचा जर इतिहास पाहिला तर नॉर्मल पावसापेक्षा एल निनोचा प्रभाव ज्या वर्षी असतो त्या वर्षी पाऊस हा कमी प्रमाणात पडत असतो. तर शेतकरी मित्रांनो, म्हणजेच यावर्षी पाऊस हा नॉर्मलपेक्षा कमी राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महिन्यानुसार पाऊस कसा राहील. तर शेतकरी मित्रांनो, जून महिन्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जुलै महिन्यामध्ये थोडा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अनियमित पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच कधी पाऊस पडेल, कधी मोठा ब्रेक घेईल, अशा प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, तिसरा असा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की या एल निनोच्या प्रभावामुळे पिकांवर काय परिणाम होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर योग्य वेळीच उपाययोजना जर आपण आधी केल्या नाही तर शेतकरी मित्रांनो, जर पाऊस सुरुवातीला पडल्यानंतर अचानक मध्ये ब्रेक घेतल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन करताना किंवा पावसाची वाट पाहताना पिकाची जी महत्त्वाची वाढीचा काळ आहे ते वाढीच्या काळामध्ये पाणी न भेटल्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता ही कमी होत असते, म्हणजे घटत असते. यावर्षी शेतकरी बांधवांसाठी काय सल्ला आहे. तर यावर्षी शेतकरी बांधवांनी पाऊस पडल्यानंतर पुरेसा ओलावा झाल्यानंतर म्हणजे 15 जूनच्या पुढेच पिकाची पेरणी करावी आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी. तसेच पाण्याची साठवण करावी आणि ड्रीप सिंचनसारख्या पद्धतीचा उपयोग करावा. फवारणी करताना हवामानाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी. एकंदरीत सांगायचं ठरलं तर हे वर्ष शेती जपून करायचं आणि नियोजनबद्ध करण्याचं वर्ष आहे. तर शेतकरी मित्रांनो, योग्य ते नियोजन करून आपल्याला यावर्षी शेती करायची आहे आणि पावसाच्या भरोश्यावर राहायचं नाही. आणि पाऊस पडला नाही किंवा पावसाला ब्रेक बसला तर आपल्याकडे तत्काळ अशी सुविधा उपलब्ध पाहिजे की लगेच पिकाला पाणी बसलं पाहिजे आणि आपलं उत्पादन घटलं नाही पाहिजे. यासारखी उपाययोजनाची तयारी आपल्याला यावर्षी ठेवावी लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमचं अजूनही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही यावर्षीच्या हवामान अंदाजाची माहिती भेटेल. धन्यवाद.